राम राम मंडळी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. लहानपणाचं गीत, सुंदर गीत. हे गीत समर्पित आहे कोणासाठी माहिती आहे का? जी खरी नवरा बायको येत, खरी खरी म्हणतोय मी, नुसती लोकांनी अक्षता टाकून बुंदी खाऊन गेले त्यांच्यासाठी नाही. काही जण जीवन जगत नाहीत, काढी त्यात एक एक दिवस अक्षरशः त्यांचं वाईट. पण नवरा बायकोचे एकनिष्ठ आहेत मनाने, एक गरिबीचा प्रपंच असून द्या, श्रीमंतीचा असून द्या, मनापासून जगतात ना, त्यांच्यासाठी समर्पित. अहिल्यानगर, तुम्हाला सांगतो, भविष्यात ह्या बीडच्या पाठोपाठ गुन्हेगारी क्षेत्रात अहिल्यानगरचा नंबर लागणार बरं का. सगळं कसं जाखरी ते कोंबडं डालून ठेवले टोपल्यात, पण भविष्यात इतके भयानक उघडकीस येणार आहेत. फक्त उघडकीस आणणारा पंटर पाहिजे, त्या ताकदीचा पाहिजे, लेवलीचा पाहिजे. भयानक परिस्थिती आहे तिथं. साकूर संगमनेर या ठिकाणी घडलेली घटना आहे. संगमनेर तालुका आहे आणि साकूर गाव मोठं आहे. त्या गावात मी जवळजवळ 2 महिन्यातून एकदा तर नक्कीच असतो, ध्यानात ठेवा. त्या बाजार ताळे एक हॉटेल आहे बघा, त्या मिसळीच्या प्रेमात आपण पडलोय. काय मिसळ वावा, 50 रुपयात 60 रुपयात अनलिमिटेड, खतरनाक. लोक कशी काय 100 लिखतात कोणाला माहिती. तिथं 50 रुपयालाच. कधी आनंद घ्या. ते माझ्या फेसबुक पेजला त्या मिसळीचा फोटो टाकलेला आहे मी. स्वीट डिश सकट 50 रुपयाला. काय सांगायचं तुम्हाला. आता का नाही येतो. ह्या अहिल्यानगरमध्ये साकूरमधलं संगमनेर आणि बाबासो बापकर ही जी व्यक्ती आहे, 35 वर्षीय व्यक्ती आहे. देवानी माणसाला काय द्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो, तेवढं सगळं दिलेलं या माणसाला, बाबासो बापकरला. त्याच्याकडं सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी दैवत होती. ध्यानात ठेवा, ज्याची बाई चांगली, याची बायको चांगली ना, त्याचा प्रपंच एकदम सुंदर, एक नंबर प्रपंच. का? तिचं एक तत्व असतं चांगल्या स्त्रीचं, पतिव्रतेचं. नवरा जिथं कमी पडन तिथं आम्ही उभं राहायचं. आखा ठासून प्रपंच आणणारी बाई, लय काम असतं तिला. शेतातलं बघून, घरचं बघून, गुराढोरांचं बघून, फार सगळं व्यवस्थित. पोरासोरांचं सगळं, आंघोळ पाणी दुनिया आमकं. माथ्याला सुद्धा जेवण घेऊन जाणार. याला म्हणायचं भाग्यलक्ष्मी. आणि ती लक्ष्मी या दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला लाभावं भविष्यात. खलास करून ड्रम मध्ये भरणारे नाही ठेवावं. काय लय दिवस बेकार चालल्या सध्या. काय तर मी फक्त तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो, या बल्लीकडे काय करणार आहे. ह्या बाबा बापकरला अतिशय गुणवान रूपवान अशी स्त्री देवाने दिली बायको म्हणून. 2 सोन्यासारखी पोरं. काय लागते प्रपंचाला. शेळ्या करडा होत्या, गुरडोर होती, कोंबड्या जोंबड्या होत्या. मात्र आईवडलं होतं, गरजेपुरती शेती होती, याच्या डोंगाखाली स्प्लेंडर होती, पांढरी शिपीत कपडे होती, बायकून धुतलेली थोडीशी नीळ टाकू, जीव लावणारी बायको होती. नाही, माझ महिना असा खतरनाक तुम्हाला सांगतो. काहींच्या डोक्यात त्यांना काय बोलतात, करावंच काय तुम्हाला सांगतो. ध्यानात ठेवा, त्या थंबनेल मध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसली नाही, ती नीट बघा. एक मृतदेह, एक बॉडी पडली अशी, हात पसरलेले, मुंडकं जायला पडलेलं, मरणाचं रक्त खाली. 5.5 लिटर रक्त असतं माणसाच्या शरीरात. ती ह्याच बाबाची, बाबा बापकरची. आपले सबस्क्रायबर तिथं. ह्या घटनेमध्ये ह्याला सगळं काही असताना यांनी परस्पर एक डोकं लावलं बा. मान्य की बाबा पुरुषाच्या शरीरामध्ये एक लिंग पिसाटपणा असतो, प्रत्येक पुरुषाचा असतो बरं का. पण अनेक चांगले पुरुष त्याला सत्यवान म्हणा हरवत नाही. बायकोला सावित्री म्हणायचं. हे जे सत्यवान आहेत, हे एक पशनी एक वचनीच राहतात. शेकडे लोक माझ्या संपर्कात येतात, असेच फोन करतात. मावा, आज मी बसमध्ये असा बार धरला होता, स्टीलचा बार, माहिती दांडकं. आणि त्या बाईने डायरेक्ट माझ्या हातावर हात ठेवला. मी इकडे चमकून बघितलं, पर त्यांनी हात काढला आणि मला हसून स्माईल म्हणजे सॉरी म्हटली. म्हणलं काही कर बा. तिने फिरून फिरून तो याकडे टाकला बा. नाही, मला आपण गुतूनच दिला नाही, याला म्हणायचं सत्यवान. नाही तर गुतले खलास, गुतले की खलास होणारच थांबा. आता हिथं काय झालंय, ह्याला ह्या बाबा बापकरला
नगरमध्ये अहिल्यानगर त्या ठिकाणी थोडासा MIDCचा परिसर आहे. त्या ठिकाणी थोडंसं कामगार भरती कामानिमित्त पुरुष बाहेर पडतोच. सगळं कसं व्यवस्थित असताना ह्या बाप खर्च वय 32 वर्षाचं आहे. घटना 2025ला आत्ता 12 तारखेला जर घडली असली ह्या महिन्यात तरी याची सुरुवात 3 वर्ष आधी चालू होते. 2022 करोनानंतरचा पिरियड लोक पाया उभे राहायला झालेलं डॅमेज झालेलं प्रापंचिक नुकसान काही उद्ध्वस्त झाले तर अजून जाग्यावर नाहीत. यांचा कोणी विचार करणार नाहीत. त्यांनी स्वतःच विचार करायचा. स्वतःच ध्यानात ठेवा तुमचं कोणी नाही. हा तुम्ही जर मेला ना किंवा बॉडीचा वास सुटून ना इतराला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला ग्रामपंचायत का ना नेऊन जाळी याची खात्री आहे मला. प्रशासन त्यासाठी जाळणार पुरून टाकणार कशी काय असेल त्यांचं ती. आपलं ते सलमान अत्तार आहे ना समाजसेवक तिथे गेलतो. यांनी भयानक परिस्थिती सांगितली. जास्त थंडी पडली की लोक मारतात. काहीला अन्न पाणी खायचं पण कळत नाही. कुणी दिलं तरी खात्यात भूक लागली ते पूर्ण वीक झालेले सोडून दिलेले हे मरून जातात अन्नाशिवाय. मग ह्या लोकांचं ती सिस्टीम आहे ती करते काय माहिती का, खड्डा खांदून त्याच्यात पुरून डंफीन ढकलून माती ढकलून देतात. कुठलाही विधी नाही, मडकं नाही, पोरगा नाही, बावखी नाही, कोणी नाही. काजालामला माहित नाही, काम्याला माहित नाही. मानवी देह समजला तो उच्च कोटीचं काम करू शकतो. आणि मानवी देहाला रस्त्यावर दडखून मेलेल्या कुत्रेतकी सुद्धा किंमत नाही. ही परिस्थिती. हा यास तुम्ही स्वतः मेले आठवण समजूच नका अजिबात त्याविषयी सोडून सांगा. फक्त तुम्ही काय करा, आपण कोण आहे बुवा, आपल्याला करायचे काय, आपलं एम काय, आपण पुरुष आहे पक्षांचं शिका, पक्षांच्या कोणी शिका. कसं शिका सांगतो तुम्हाला. ती पक्षी येतो, पक्षी दोघांची जोडी असते, ती दोघं मिळून एक घरटं बांधतात ज्याला आपण घर म्हणतो. घरटं बांधल्यानंतर ती पक्षी त्यांचं मिलन होतं. ती पक्षी अंडी घालते त्याच्यात, त्या अंड्याची काळजी करते, उबवते, तिला चारा भरण्याचं काम पक्षी करतो. जसं तुम्ही करता, नर करतो, चारा आणून देतो, सगळं व्यवस्थित. पिल्ले झाल्यानंतर दोघं बी जातात. काही एक थांबतो राखणाला, काही जातो, दोघं बी जातात, कमवून आणतात. आपण त्याला नोकरी म्हणतो, पैसे कमवणे म्हणतो. ते चारा आणून त्या पिल्ल्याला भरतात. स्वतः अर्ध फूट राहतात. पिल्लाला जावा पंख फुटतात. तशी आपल्या कार्ट्यांना पोराला पुरला जावा केस फुटतात. 16, 17, 18 ती गुर काय लागत. त्याला पटत नाही. आईबापानं सांगितलेलं, त्याला मित्रांनी सांगितलेलं बरं वाटतं. याला मैत्रीण बारी, बॉयफ्रेंड सांगितलेलं आवडतं. हा काल एक फोन आलता, मला बोलून द्या. हा खतरनाक घरातले लोक. खतरनाक कायला माहिती आहे का, की ज्यांची जमीन बाबा काही कोटी रुपयाची 1 एकर असते, गुंठामध्ये मध्ये आमच्या भागात. त्याला ती पैशाच्या बेसवर त्यांनी राजकीय संबंध अमकं तमकं सगळं, पोलीस स्टेशन सुद्धा नमस्कार करणार अशी लोक. हाय फाय 40 लाखाशिवाय गाडी नाही. त्यांनी स्वतःच्या पूर्ण शिक्षण कसं दिलं, MBBS शिक्षण चालू, शिकडं पोराला शिक्षण, हाय फाय शिक्षण त्यांचं पैसा असतं. पोरीचं 6 महिने राहिल्यात परीक्षेला, MBBSचं शेवटचं वर्ष. तिचं मेसेज डायरेक्ट पकडल्या का पोराबरोबर, बॉयफ्रेंड असन घातला किरकोळ विषय, पोरगी बिघडलेली फाकाळलेली, डायरेक्ट लॉजिंग पण केलेली. लय अवघड आहे जगाचं. ती पोरग कोण असन, लेट मशीन असतं बघा, ते अँगल बिंगल कट करतात आमकं तमकं. ते एका मामाच्या खाली हो बाचा कामाला हाताखाली, पगार जीवन 7,000 बरं का. शिकोटे दिश पण छान छोकरानं कपडे बिपडे बघा. दुनिया कशी आहे आता. ती तसलं बघितले यांची दाखल बंद झाली. ते पोरीचं बघितलं, ते काही मोठे लोक आहेत, त्यांनी मारलं बी जरी तरी त्याला विचारणार कोणी नाही. अशी चमकावली की 3 जागेवर सुजली पोरगी. घोसाड्यात गेलं ते शिक्षण बिक्षण तिकडे. हे आहे बाप आहेत. ती ठाणकवली. पोराची मामाची अवस्था असं पळून गेले, घरातली भांडी कुंडी सगळी सोडून. 10 पारसाचा नाही 5 पारसाचा खड्डा घेऊन रातीत अख्खं कुटुंब पूर्ण वरून झाडं लावायची ताकद तिच्या लोकांची. ही जगी इथं पैशावाला मोठा आहे, गरीबच काय चलत नाहीत. 2000 सालापासून तेच होत आले. ध्यानात ठेवा.
गरीब गरीब राहिले, गरीबाला अन्यायच होते. गरीब कायचं प्रेमन कायचं काय असंही. कमीत कमी साकटला साकट तरी बघा, आपल्या जातीचा बघा, आपल्या धर्माचा बघा, आपल्या आर्थिक परिस्थितीला बघा. उंटाच्या टिंबाचा मुका गेला गेला ना, लात बेकार, डायरेक्ट आउट. पळून गेले ती, फोन स्विच ऑफ, इतकी गारबाडल्यात. ही तुम्हाला वस्तू सांगतो जगात घडलेली. मला मत आहे ती बोलून देत जातो. चिमणा काय करतो, चिमणी काय करते, पाखाडं फुटली की ती याला बरोबर उडवायला शिकत आहेत. ती पण जाडा उड्या हाणत, त्याला अन्न कसं निर्माण करायचं हे शिकवतात. 0 मिनिटात त्याच्याविषयी असलेलं प्रेम संपुष्टात आणतात. ध्यानात ठेवा, हेच आपण चुकतो माणूस म्हणून. पोरं 35ची झाली तरी बाप कमांड सोडायला तयार नाही. सोडून द्या, माझ्याच हाताने सगळं झालं पाहिजे, प्रपंच माझ्याकडे, माझं हे असं हे तसं, तुला काय कळतं दुनियादारी, विकरून टाकतात. प्युअर नालायक बाप म्हणायचं हे याच्यात. द्या ना पोराला, तुम्ही अख्खा नका त्याच्या हवाली करू, 7 बार ना करून एकीन बोते, पण त्याला काहीतरी सत्ता द्या, त्याला काहीतरी करून द्या. कारण त्याच्याकडं एक गोष्ट आहे ती तुमच्याकडं नाही. त्याच्याकडं वय आहे शिल्लक, त्याच्याकडे काही वर्ष आहे, त्याला उडून द्या ना मनासारखं पोरांना. ही लोक करत नाहीत. आवळू धरायचं नुसतं, तिरडीव बांधतोस तवर पार गाय सुटलं, गाय बांध गाय सुटलं, कायला मारायला. ही अशी लोक आहेत तुम्हाला सांगतो. काय ती पोरं व्हाय त्याच्यात काही फुकाट पोरं स्वतःला सिगरेट काढतात, दारू 90 पिऊन येतात. मग माथारले डांगारले बेकार. स्वतःला सुधरा, पोरांना सुधरा, बरंच काय तुमच्या हातात आहे. ह्या घटनेमध्ये सेम ह्याच्याकडे सगळं असताना ह्या बापकर नगरला गेला. ते बायकोचा रोज फोन, तुम्ही जेवले का, कुठे जेवले, अरे मेसमध्ये जेवलो. बाबा बापकरची चूक आहे याच्यामध्ये. कशी, ज्या पद्धतीने या जगाचा नेहमी प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, ती बायको ज्याप्रमाणे बोलायची ह्याप्रमाणे हा त्याला रिस्पॉन्स देत नव्हता ना. अनेक असे पुरुष आहेत की नाही रिस्पॉन्स देत. बायकोची किंमत त्यांना कळत नाही. चांगल्या बायकोची किंमत कळत नाही, पतिव्रतेची किंमत कळत नाही. तिने आयुष्यभर तिच्या त्यागाविषयी, चांगल्या स्त्रियांच्या बद्दल बोलतोय मी, तिच्या त्यागाविषयी कोणी विचार केला. तिचा जन्म झाला, त्याच्याबरोबर 4-2 वर्ष माग पुढं भावाचा जन्म होतो. भावाला फुल स्वातंत्र्य गेला लहानपणापासून, असं तसं वर्ग सांभाळ दाफाटा तिला. तिने असंच जगायचं. तिला जायला कुठं बंद, जाऊन दे बाबा, पोरीची जाते, नको जायला कुठं, घरात थोडे झाले की भांडे तर घासून हे कर, स्वयंपाक मदत कर, पोरी जाते, यायला पाहिजे. आईचं बाप तेवढ्या जीव लावतो. त्यामुळे पोरीचं बापासंग चांगलं जमतं बघा. पोरी जीव लावतात बापाला. ज्याचा ह्या दिवाळीला ज्यांचा आहे ना, आज फोन करा बापाला, बरे का तुमचं आज तसं येईल, मी काय करा, काय हरकत नाही. आणि बापाचा जीव कुठतरी गोठमाळ. बाप करा सगळ्यात, बाप बोलून दाखवत नाही. सगळ्यात जास्त दुःख होत असेल ना, तर पोरगी हाताबोटा सांभाळलेली दान करताना, लग्नात आपण म्हणलं पाठवणे, आता तर व्हिडिओ लावतात आणि दात काढी द्यात. तुम्हाला सांगतो ही बदलली लोक. पोरगी रडायची, लय भयानक रडायची पूर्वी. त्यावेळेस कुठलाही व्हिडिओ नव्हता, पण भयानक रडायची पोरगी. त्या काय वेद नव्हता. बापाला काय माणूस मेल्याने रडायची बापल्या मायल्याक. असंही वाटोळ झालं जगात तुम्हाला सांगतो. ह्या घटनेमध्ये ह्याला सगळं असताना ह्यांनी त्या अहिल्यानगरमध्ये एक चालू पाथवरची बाई बघितली. चालू पाथवरची म्हणजे जिला नवरा होता, त्याच्यात ती संपर्कात आली. आणि त्या बाईचं नाव आहे राजश्री चव्हाण. बाई मूळची काटे पिंपळगाव, तालुका गंगापूर. आणि हा जो बापकरी हा जांभूळवन, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. शी जुळलं बा. ह्याला वाटलं चला समथिंग चेंज, काय कसं. मी म्हणतो बा, एखादा शॉट हाना तुम्ही, त्याबद्दल माझं वाद नाही. तुम्हाला लय कंट्रोल व्हायना ना, गरी सोन्यासारखी बाईक असून चुकूनही कधी गुंतून राहू नका तुम्ही. तेच आता नंबर दे, आता तू माझीच, आता मी तुझ्यासाठी किडनी सोडून सगळं देतो. ही कशाला, पैसा देतो, पाणी देतो. ह्यांचं गोटव्याट इतकं पॅक जुळलं, शरीराला शरीर बिडलं. हिचं टायमिंग, हिचा रिस्पॉन्स त्याला आवडला, त्याचं टायमिंग हिला आवडलं. कोण काय कंट्रोलला नाही. कायदा तिच्या पाठीमागे येडे काय. कायदा म्हणतो नवरा जिवंत असताना बाई दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवू शकते,
स्त्रीची सुद्धा देऊ शकते, त्याला आपण लेस्बियन म्हणतो. हे असंच आहे कायदा. गेलं ना तोंड असून तिथं नवरा, तोंड असून म्हणजे ती उशी घेऊन झोपायला लागलं, गुडघ्यात उशी घालायची, परत दुसरा गुडघा ठेवायचा आणि झोपायचं. काय करणार त्याला? बायको गेली पळून याच्या खाली. हे दोघं एकत्र वेगळे राहायला लागले. याचं इकडे काय चाललंय तिला माहित नव्हतं. याच्या बायकोला, जी पतिव्रता होती एक नंबरची, ते आपली हा येतो तुझ्याकडे येतो. ह्या जो पुरुष आहे याचं त्या प्रियसेवरही प्रेम होतं, प्रेम म्हणजे लफडं होतं, आणि बायको होतं तेही प्रेम होतं. त्याने बायको पोरं ही त्याला कनेक्ट होती, देण्यात ठेवा. इथं मेंटॅलिटी अशी, आता ह्याला सोडून नाही द्यायचं. बायको पाहिजे, पोरं पाहिजे, संसार पाहिजे, समाजात दहाव्याला गेला, मैत्रीला गेला, साखरपुड्याला गेला, इज्जत पाहिजे. हे सगळे एका बाजूला. आणि इकडं लफडं करायचे, दुसरी पर स्त्री भोगायला पाहिजे, आणि कोणाला कळलंच नाही पाहिजे. आणि कशाचे जीव? पैशाचे जीव. कारण स्त्री बावळट ना पडली, तिला तेवढी मेंटली अक्कल तर पाहिजे. ती कसा बी झाला, उद्या दुखणं खुपणं काही विषय आला, नवराच म्हणेन होय ग दुखते का, नाही पैसे तर आपण सरकारी मध्ये जाऊ. ठोक्याला काय पडले? ठोक्याला तू सोडली दुसरी, दुसरी सोडली तिसरी. इना नाही तर मिना नाही तर डिक्का. तू कोण? हे अक्कल नाही. मारतेत ही लोक, तुम्हाला सांगतो. आणि बाय चान्स जगली, पुढल्या जन्मी कुत्री. या तुम्हाला माहिती ना, बेकार कुत्र्याच्या त्याला मला कुत्रीच्या. आता कसं झालं, इथं राहायला लागली एकत्र. निबार कार्यक्रम, दारू पिऊन कार्यक्रम, गोळ्या खाऊन कार्यक्रम, बिगर कपड्याचा कार्यक्रम, कसा बी कार्यक्रम. ही वासना ती मोठे मोठे संत महात्म्यांनी उगत नाही लावून ठेवलं. काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर याच्या जो आपल्या लहानपणी शाळेत शिकवतात मूलभूत गरजा माणसाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, ही तर सगळ्यालाच कळतं. 2 वाढले त्याच्यात स्वातंत्र्यानंतर, आरोग्य आणि शिक्षण, हे सुद्धा गरजेचं आहे. आता 2025 साली त्याच्यात अजून वाढल्या मूलभूत गरजा. एक प्रामाणिक पत्नी, कारण मारायला लागल्या बाया आता. ते मोबाईलवर पहिलं ते जुनं असतं ते हेळकं, तुम्हाला लोकांना कळत नाही. ते आपण जागृतीचं काम बऱ्यापैकी चाललंय. लोक का भरतात? काही ते शिवाय पण देतात ना, देऊ द्या. जे वाईट देतात देऊन द्या तुम्ही. चांगले लोक माझ्या बाजूने आहेत, काय फरक पडतो? आता कसं झालं, चांगली बायको ही एक गरज होऊन बसली आहे. तुम्हाला सांगतो अजून एक सगळ्यात महत्वाची गरज आहे, निष्कलंक आणि बिगर भ्रष्टाचारी सरकारी कर्मचारी आणि नेता. हे जर असेल ना, एवढ्या गरजा आहेत भाऊ, वाढत चालल्या गरजा, येलाच नाही त्याला. ह्यांचा रंगारंग कार्यक्रम 1 नाही 2 नाही 3 वर्ष चालू राहिला. हा काय करायचा, तिकडे थांबायचा. एक 10-12 दिवस झाले की घरी यायचा, बायकोला येताना गजराच घेऊन यायचा, तिला 1 किस करायचा. तुझ्या वाचून करमत नाही काय, तू येतं सगळं जे. आता ती चांगलीच होती का काय? ते म्हणले असू द्या, पोरांचं शिक्षण चालू आहे, गाडी इंग्लिश मिडियमला पोरं असले की त्या गाडीचं भाडं आमचं, ह्याच्यापासून सगळं तुम्हाला सगळं करते. मी बी माझ्यापर्यंत डोरं मी लढते, त्याला बरोबर आनंदाच्या उकळ्या फुटायचा. ही गद्दारी आहे शुद्ध. ते बायकोच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा आहे. हिला गोड बोलायचा, तिथं घरी एक कट काढायचा, चला दुसऱ्या दिवशी सामानाकडं. ही राजश्री चव्हाणकडं राहायला. 3 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर बघा, ह्याला आतूनच, कारण ही नियती, ही कोणाला सुट्टी देत नाही. तुम्ही विचार कसा करताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि कुणाच्या मनात काय विचार येईल हे कधी कोण सांगू शकत नाही. त्याच्या मनात विचार आला. आता येणी तर नवरा राजश्रीने सोडूनच दिला होता, पण ह्याच्या मनात विचार आला, त्याला म्हणतात आपल्या भाषेत मन भरणे, किंवा अजून त्यांनी हिळकं जुळवलं असं कुठं काय सांगता येत नाही, ते काय माहिती नाही आपल्याला. जे परफेक्ट आहे तेवढंच तुम्हाला सांगतो, जे ऑन रेकॉर्ड आहे ते सांगितलं पाहिजे. शे थोडं वागण्यात जरा ही करायला लागला. मग जा ना तुझ्या नवऱ्याकडे नांदायला, असं तसं मध्ये आधी मानायचं बरं का. बाई थोडी सावध झालीच नाही अजिबात, पण तिला वाटायचं ह्यानी ह्याच्या बायकोला कायमस्वरूपी घटस्फोट देऊन माझ्या संग कायदेशीर लग्न करावं आणि माझ्या संगच आयुष्य काढावं. तिला काय पोरसोर नव्हतं, पोरं सुद्धा माझीच काढावी, कायदेशीर बायको हो, हे तिचं स्वप्न. ते बी म्हणायची
तू आणि फक्त तूच. मी तुझ्याशिवाय कुणाचाही विचार करत नाही. हा, फक्त तूच. आणि मी हे जीवन संपवीन, पण तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या पर्सन विचार करणार असं त्याला ती वारंवार बोलून दाखवायची. याच्या डोक्यात मी तर विचार केला, ही तर काय सुटायला तयार नाही, आणि मी तर माझी बायका पोरून प्रपंचन हे सोडू शकत नाही. अनुकूलला काय माहिती नाही, काय नाही, कसा सुंडरीत कुंडरी कार्यक्रम चाललाय, असाच चालला तर बरा होईल. पण हिला सोडायचं काय करा. मला चल आपण जाऊ आमच्या बायकोकडे जाऊ. मग म्हणजे बायकोकडं, हा म्हणले सांगतो कंपनीतले कामगार असतं आमच्या फील्डमधल्या मॅडम आहेत आमकं तमकं. चल म्हणले. आले दोघं 11 तारखेला, सॉरी 12 तारखेला, 12 ऑक्टोबर, म्हणजे साधारण आज 8 दिवस झाला असते ना बघा. आज 17, 18, 17 सण, आज 13, 14, 15, 16, 5 दिवसापूर्वीचा विषय. 12 तारखेला आली ती घरी, तिला घेऊन आला मोटरसायकलवर. म्हणली कोणी बाई काय असत. आता ही त्याची बायको चांगली, तिला काय डाऊट यायचा चान्सच नाही ना. पहिल्यांदाच आलेली बघायला. त्याच्या बायकोनी तिला बसायला दिलं, चहा ठेवला, पोहे ठेव. नाही म्हणले थांबा मॅडम, तुम्ही शिव म्हणला असेल ना आमच्या कामातल्या मॅडम आहेत असं तसं, आम्हाला सर्वेला फिरावं लागतं हे ते, काही सांगा. हा थांबा. तिची सगळी सेवा केली. ह्याच्या मनाने उचल खाल्ली, ह्याच्या मनात विचार आला, आयला आपण करतोय काय बरोबर करत नाही. त्याला मनातूनच वाटलं बरं का बायको शिवाय. आणि अजून बी तसा आतून आत्म्याचा होराचा मन नाही आत्म्याचा, की हिला सोडायचं बायको आपलं सुख झालं. हिला बायको एवढी चांगली, आपण लय मोठं पाप करतोय बाबा. आता काय करा, हिला तर सोडायचंच बरं का 100%. त्यांनी एक चूक केली. बायको समोर म्हणजे आपली सामान होतं ठोक्या, आपलं ही बाई राजश्री चव्हाण, हिच्या समोर बायकोला मानला. काय मानला माहितीये का, तिकडचं नगर बिगरचं सगळं काम सोडून देऊन, सगळं चांगलं वाईट सोडून देऊन, मी इथंच राहणार आहे आता, तुझ्या समोरच तुझ्या बरोबरच राहणार आहे इथं, आणि 4 गाय अजून वाढवीन काय असून, पण नगरचा विषय मी सोडून देणार आहे सगळा. याचा खटका बसला राजेशच्या डोक्यात. अरे मला सोडायची भाषा करतो, इथंच राहायचं म्हणतो. मग तिनं डोळा असं मोठं केलं, चल म्हणली. त्याला वाटलं आता जर ही काय म्हणले तर इथं बांधणं चालू होतं, आणि इथं लोचा होईन, पटकून गाडी चालू केली बस. आता बाई किती बोलते तुम्हाला माहिती आहे, अशी पिच्छा करायला सुरुवात केली बा त्याचा. तडा बोल, ही आपलं ऐकते. आता काही लोक बघतात, काही इलाज नाही. गाडी चालू, गाडी आली मांडवा. त्या ठिकाणी 10-12 मजली बिल्डिंग वर आहे, अशा आडव्या, खाली नुसते खांबेत. त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम करायचं ठरवलं. म्हणजे इथं मुक्काम करू आपण. ते होता हिचा बाईचा पट्ट्या चालूच, मला सोडून जातो. मला ह्यानी शेवट तिला सांगून टाकलं की हे बघ, मला काय तुला नांदवायची नाही, मला काय तुला लग्न करायचं नाही, काय नाही, माझं सगळं ऑलरेडी आहे. याचं वय 35 आहे, तिचं वय 24 आहे बघा. तिला अजून पोरसॉर नाही. नवरा तिथं फोन करत होतो, ते नवरा बायको संपर्कात होते बरं का. म्हणजे कसे की फोन असायची पोलीस रेकॉर्डनुसार, सिव्हिल मोबाईल टाकायचं, तुम्हाला माहिती. तिथं झोपले सकाळच्या पारी 13 तारखेला. ज्या अवस्थेत तिथं पडला, ही रात्रीची उठली. हिने दिलेल्या जबाबानुसार दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात घातला. चेंदा मेदा झाला, सगळं रक्त ती पडले बघा. ते मी थांबण्याला मुद्दाम ठेवला. आता त्याचं कारण म्हणजे लाफडा बिपड ही बाहेर करणाऱ्यांचा एंड आणि वाईट शेकडो गेल्यात. तुम्ही लाईन मध्ये येत, ते जाते ते, तुम्ही सुपात येत, तुम्ही अजून बी रिवर्स या. लफडी सोडा. आणि आज दिवाळी, वाईट जाळण्याचा काळ आहे. दिवाळी चालू झाली आजपासून. हा, दिवाळी म्हणजे बरीच, तुम्हाला सांगतो आमच्याकडे दिवाळी, आमच्या भागातलं सांगतो बा, ती गोडधोड ही करतात सगळं, तो विषय नाही. पण सिटी बिटी दिवाळीला काय माहिती आहे का, ती गोड लाडू बिडू काय एवढं का तरी खायचं, आपलं पोया बरोबर डोक्याला ताण नाही. ह्यांच्या डोक्यात काचकाट हे खंबे आणि त्यात असं चपचपीत मासं बनवतात नद्यांनी मिळणार, 1 नंबर, 2-2, 3-3, 4-4 किलो. हा, ती कट करत असताना सुद्धा यांची लाड चाललेली असती, अशी तोंड असं ही करीत यात. मारणाची बकरी, मारणाची बोकडं. आमच्या बघा, आम्हाला बोलाय, आम्हाला बोकड चालत नाही, पण बकरी बिकरी, हा, चिकन फुल, सगळं फुल. नॉनव्हेज खाणार, गोड खाणार, नॉनव्हेज खाणार, एन्जॉय समजा करा नका. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक चीज करा, अजून एक गोष्ट करा. कुठं गजरा मिळतोय का बघा.
प्रत्येक नवऱ्याने 10-12चा जोडगा असा 5-50 रुपयाची मोगऱ्याची फुलं गाजरा आपल्या बायकोला द्या दिवाळीला. आणि तिला सांगा, बाई तुझं माझ्या आयुष्यात आली, माझं चांगलं झालं तरी तू माझ्या बरोबर राहशील, माझं वाईट उद्या झालं तरी तू माझी सेवा करशील, तुला सोडून मी दुसऱ्याकडे आकडा टाकणार नाही. एवढं मला ना तिचा आत्मसुखी ना राजा हो. काय लायबाप नाही, काय ना काय नाही. त्याला म्हणतात मेंटली कनेक्ट करणं स्त्रीला, आणि ते करा. आणि तिच्या शाप ह्याच्यात एवढी ताकद, तिच्यात भगवती सुद्धा आहे, तिच्यात मा बागलामुखी सुद्धा आहे. आयुष्यात कधी देवला न फोडणारा, मायासारखा नारळ न फोडणारा माणूस बागलामुखीचा चमत्कार बघितल्यावर हँग झाले बा आपण. तर ती भगवतीची ध्यानात ठेवा, तिची इज्जत करायला ठेवा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. चेंदा मेंदा झालेला याचा मेंदू, ती गेली निघून. आता बाई निघून जाते, फोन करते नावर, हॅलो चला, ते आलं, ही गेली. सकाळच्या बार इतकं भीषण प्रकार बघितल्या. तिथले जे पोलीस आहे, गारगाव पोलीस स्टेशन, सुंदर काम केले पोलिसांनी, 1 नंबर. वरिष्ठांना फोन, आणि पोलीस स्टेशन तिथं हजर झाली सगळी टीम सकट. आपल्या PI हेमंत थोरात यांच्या अंडर सगळी टीम, PI तिथले हेमंत थोरात. आता म्हणजे तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, त्याचा पोलिसांना फायदा होतो. 11-12 तासाच्या आत ही उचलली बा. तिकडे गेली ती दुष्काळी भागात, कोसळा डोंगराच्या, लगेच उचलती, त्याला कुठे बी जाऊन देतो. तिने दिलेल्या जबाबानुसार मी मारलं असं म्हणते. आता कालचाच विषय सांगतो. आपला सबस्क्रायबर तिथे एक, तिने येता बघितलं तिथे काय परिस्थिती राहतात. काय म्हणले, पोलीसची बॅरिकेड त्या सागेला लावलेले आहेत, पंचनामा वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं बॉडी गेली, सगळं झालेलं आहे. मारला तो. पण एकटी बाई एक धाडस करू शकते का? त्याला एकट्या डोक्यात दगड घालू शकते का? त्याच्यावर जास्त प्रेम होतं, त्याबरोबर जगायचं होतं. तो मानला, नकार दिल्यावर तू त्याला मारू शकते का? हे सगळे अँगल यायला अजून कोण साथीदार आहे का? अजून तपास चाललेला आहे. त्याच्यामुळं केस कोर्टात फाईल नाही, तपास पोलीस चाललेले. कुणाला काही एक्स्ट्रा आतली माहिती असेल ना, तर गारगाव पोलीस स्टेशनला हे जे PI आहेत हेमंत थोरात यांना द्या. तुम्हाला कुठं कोर्टात बोलावणार, पोलिसांना मदत करणं आपलं कर्तव्य आतली. आणि ह्या अशा गोष्टी चालू, आपण सगळं बसतो. तुम्हाला वाटतं पोलीस लय बेकार, आमचं तसं नसतं. ह्या अशा महत्वाच्या केसेस नाही, याच्यात एखादा धागाद्वारा पोलिसांना संपूर्ण जे अजून कोण आरोपी असतील, आणि असे आरोपी आपल्या हलगर्जीपणापासून सुटले नाही पाहिजे. पण अजून कोण असतील तर ते सापडतील, त्यांचा तपास चालू आहे. पण पोलिसांना सहकार्य करा, एवढं माझं आजोडी विनंती. तुम्हाला पोलीस जरी काय म्हणलं ना, मला फोन करा, की मला त्रास देतात, अजिबात नाही. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना ज्याला काय माहिती आहे, गुप्त सुप्त पद्धतीने कसेही, पण त्यांच्यापर्यंत आतली माहिती काय असेल तर 100% द्या. दोषी गजाआड करण्याआड तपास चाललाय. अशा प्रकारे ही घटना आली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेवटची. झाली दिवाळी चालू झाली, फराळ चालू झाला, फटाके चालू झाले, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य. हे आपल्या ह्या समाजात सगळ्यांच्या नशिबात नसतं. ह्या घरातच आज काय परिस्थिती असेल, ह्याच घरात ती पतिव्रताबाई तिचा विचार काय मन करत असेल, तिचं कुंकू पोचलंय तिचा काय विचार करत असेल. ती आर्या मारली गेली 13 वर्षाची त्या नराधमाकडून. त्यांच्या आईवडिलांची काय परिस्थिती असेल, किती अन्न खात असतील, किती डोळ्यातून पाणी चालू असेल, डोळे सुजले असतील. सगळ्यांच्या नशिबात हे नसतं. मला वाईट वाटतं, ह्या निष्प्राण पडलेल्या बापाचं फक्त एक चूक, आज त्याची 2 मुलं आहेत, ते सुद्धा त्यांची काय परिस्थिती असेल, त्यांना काय कळतंय. आपले पप्पा गेले, ही दुनिया आहे. जग जवळून जगा, जग जवळून जाणून घ्या. आणि ते जर जाणलं ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वाकडं पाऊल टाकण्याची हिंमतच तयार होणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.